गेल्या 70 वर्षांपासून बेळगावात 1 नोव्हेंबर दिवशी काळा दिन पाळण्यात येतो। मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी बेळगाव सीमा भागासह 865 गावांमध्ये काळा दिन गांभीर्याने पाळला जातो। धर्मवीर छत्रपती संभाजी उद्यानपासून या काळा दिनाच्या फेरीला सुरुवात झाली। त्यानंतर शहराच्या विविध मार्गावरून ही निषेध फेरी निघाली। यावेळी सर्वांनी काळे कपडे परिधान केले होते। काहींनी हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या। महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा प्रकट करत आहेत। केंद्र सरकारचा निषेध असो, बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी यासह अनेक घोषणा देत या काळा दिनाची फेरी निघाली। नाही नाही कधीच नाही, कर्नाटकात राहणार नाही। अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही कुणाच्या बापाचे। अरे बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। बेळगावी नव्हे बेळगावच, बेळगावी नव्हे बेळगावच। कर्नाटक सरकारने या काळ्या दिनाच्या रॅलीला परवानगी दिली नसली तरी आम्हीही निषेध फेरी काढणारच असा निर्धार करत मराठी बांधवांनी आज निषेध फेरी काढली। 56ला केंद्र सरकारनं महाराष्ट्रावर आणि बेळगावातल्या सीमाभागासह मराठी माणसावर केलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचा हक्क, आमचं स्वतःचं राज्य आम्हाला मिळवण्यासाठी, स्वतःच्या राज्यात जाण्यासाठी आम्ही त्यावेळेपासून ह्या सक्तीला विरोध करण्यासाठी किंवा आम्हाला जे अन्यायानं परराज्यात डांबलेला आहे त्याचा विरोध कुठेतरी केंद्र सरकारनं बघावा आणि आम्हाला परत आमच्या स्वतःच्या राज्यात घालावं यासाठी काळा दिन सातत्यानं 70 वर्ष झाली पाळला जातोय। हा सूतक दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाळतोय आणि जवळजवळ 4थी पिढी या ठिकाणी या चळवळीत आता सक्रिय झालेली आहे। या चळवळीमध्ये अनेक पिढ्या त्या ठिकाणी खर्ची गेलेल्या आहेत। शेकडो हुतात्मे त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आहेत। तरी अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळत नसेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडनं करावी हा प्रश्न खऱ्या अर्थाने सीमावासियांना पडतोय। वेगवेगळ्या पद्धतीनं इथं मराठी भाषा संपली जात असताना आमच्या भाषेचं रक्षण करण्याचा किंवा आम्हाला आमच्या भाषेत जगण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असताना तो सुद्धा आमच्या मूलभूत सुविधा, आमचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळत नाहीत तर मग इथं राहण्यात काही अर्थ नाही। ही प्रत्येक मराठी भाषिकाची भावना आहे। आजच्या काळ्या दिनानिमित्त महाराष्ट्राच्या नेत्यांना बंदी घातली, तुम्ही काय सांगा? नाही, खऱ्या अर्थानं ह्या देशभरामध्ये लोकशाही, त्या ठिकाणी लोकशाहीवर हा देश चालतोय आणि कुणालाही कुठे येण्यासाठी बंदी घालणं हा काय इथं काही हुकुमशाही चालत नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं मी ह्या सरकारचा निषेध करतो। कुणालाही बंदी घालून तुम्ही मराठी माणसांच्या भावना त्या ठिकाणी अजून तीव्र करताय। प्रत्येकाला व्यक्त होण्याचा आणि कुठेही मोकळेपणाने फिरण्याचा धैर्यशील मान्य तर ते खासदार आहेत। ते ह्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी असतात। त्यांना पूर्ण देशामध्ये वावरून कुठेही काम करण्याचा अधिकार आहे। तर त्यांना तुम्ही बंदी घालत असाल तर तुमच्याकडून अपेक्षा काय ठेवायची? आणि त्यामुळे सातत्यानं तुम्ही आम्हाला जाणवून देताय की तुम्ही आमचे नाही आहात, तुम्ही परराज्यातून आलेले आहात। त्यामुळे आम्हाला आमच्या राज्यात घालावं, आमच्या भूमीसह घालावं अशी आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव।